अमेझॉन आणि फ्लिपकार्टचे मोठे सेल उद्यापासून म्हणजे 4 जुलैपासून सुरू होत आहेत. अमेझॉनचा फक्त प्राईम मेंबर्ससाठी असणारा प्राईम डे सेल हा 4 ते 6 जुलै असणार आहे आणि फ्लिपकार्टचा गोट सेल हा 4 ते 9 जुलै असल्याचं सांगण्यात येत आहे. अर्थात सेल कितीही दिवस सुरू राहिला तरी बेस्ट डील्स या पहिल्या 1-2 दिवसांमध्येच गायब होतात. चांगल्या डिस्काउंटवर मिळणारे फोन्स लगेच आउट ऑफ स्टॉक जातात. त्यातही अमेझॉनवर प्राईम मेंबर्स आणि फ्लिपकार्टवर प्लस आणि ब्लॅक मेंबर्सना अर्ली ॲक्सेस मिळतोय. त्यामुळे सेल सुरू झाल्यानंतर मग चांगली डील शोधत बसण्यात पॉईंट राहत नाही. म्हणूनच आम्ही सगळीकडे रिसर्च करून यूट्यूबवरचे भरपूर व्हिडिओ बघून तुमच्यासाठी मोबाईलच्या टॉप डील्स आणल्यात. त्यातही ठराविक फोन जे दोन्हीकडे मिळत आहेत ते कुठल्या प्लॅटफॉर्मवर जास्त स्वस्त मिळतील हे पण आपण बघणार आहे. जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. फोनची लिस्ट पाहण्याआधी तुम्हाला सांगतो कुठे कोणत्या कार्ड्सवर ऑफर्स आहेत. अमेझॉनवर तुम्हाला SBIचं क्रेडिट आणि डेबिट कार्डवर ऑफर आहे. तसंच ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळतोय. याशिवाय ज्यांच्याकडे अमेझॉन पे ICICI क्रेडिट कार्ड आहे त्यांना नेहमीप्रमाणे 5% एक्स्ट्रा कॅशबॅक मिळतोय. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ICICI बँक, बँक ऑफ बडोदा, HSBC बँक आणि ॲक्सिस बँकेच्या कार्ड्सवर 10%ची सूट मिळते. सो तुम्ही कोणत्या ठिकाणावरून फोन घेताय त्यानुसार संबंधित कार्डचा जुगाड करा आणि पेमेंट ऑप्शनमध्ये ते कार्ड सेव्ह करून ठेवा म्हणजे पटकन पेमेंट करता येईल. आता वळूया ऑफर्सकडे. सुरुवात करूया आयफोनपासून. फ्लिपकार्टवर आयफोन 16 तुम्हाला जवळपास 58,000 मिळतोय. 60,000च्या आतमध्ये ही चांगली डील आहे. खरं तर थोडं बजेट जास्त असेल तर 70,000मध्ये तुम्हाला लेटेस्ट आयफोन 17 देखील मिळू शकतो. आता काही जण विचार करतील की आयफोन 18 आल्यानंतर किंवा मग बिग बिलियन डे सेलमध्ये हे फोन घेऊया. पण सध्या स्मार्टफोन मार्केट असं आहे की पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये काय होईल हे काहीच सांगता येत नाही. काही लीक्सनुसार आयफोन 17ची किंमत आणखी 10 ते 20,000नी वाढूही शकते. त्यामुळे पुढच्या सेलची वाट पाहणं तेवढं फायद्याचं ठरेल असं वाटत नाही. आयफोनच्या तोडीस तोड म्हणाल तर सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा हा अमेझॉनवर सगळ्या ऑफर्स लावून 84,000 मिळतोय अशी जाहिरात तरी दिसते. मला तरी अजून नेमक्या कोणत्या ऑफर्स लावून एवढा स्वस्त मिळतोय हे लक्षात आलेलं नाही आहे. पण तुम्हाला जर एवढ्या कमी किमतीला मिळत असेल तर नक्कीच हा बेस्ट ऑप्शन ठरेल. अँड्रॉइडमध्ये फ्लॅगशिप किलर सेगमेंटमध्ये सगळ्यात बेस्ट डील म्हणाल तर विवो X200Ti. फ्लिपकार्टवर बँक डिस्काउंट लावल्यानंतर हा फोन 56,000 मिळतोय. यामध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 9400 चिपसेट आहे जो एकदम टॉप लेवलचा परफॉर्मन्स देतो. सोबतच कॅमेऱ्याच्या बाबतीत देखील हा फोन एकदम बाप आहे. 50 मेगापिक्सेलचा ZEISS टेलिफोटो कॅमेरा यात मिळतोय. शिवाय 5 वर्षांचे अपडेट्स आणि 90 वॉट फास्ट चार्जिंग असं सगळंच यात मिळतंय. सो 55,000च्या बजेटमध्ये एकदम ऑलराऊंडर असा हा फोन आहे. याच रेंजमध्ये मोटोरोलाचा सिग्नेचर हा देखील एक चांगला ऑप्शन आहे. फ्लिपकार्टवर सगळ्या ऑफर्स लावल्यानंतर हा फोन तुम्हाला 54,000पर्यंत मिळून जाईल. यामध्ये 50 मेगापिक्सेलचे 4 कॅमेरे, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगनचा 8 Gen 5 हा तगडा प्रोसेसर येतोय. यातच 16GB रॅम आणि तब्बल 1 TB स्टोरेजचं व्हेरियंट 64,000 मिळतंय. आजकाल फोनमध्ये एवढं स्टोरेज अगदी रेअर झालंय. सो गरज असेलच तर हा देखील ऑप्शन तुम्ही बघू शकता. 50,000च्या आत फोन घ्यायचा असेल तर OnePlusचा 15R हा एक चांगला ऑप्शन आहे. अमेझॉनवर खरं तर याची किंमत 55,000 दाखवते ती सेलमधली. पण फ्लिपकार्टवर हा तुम्हाला 47,500 रुपयांपर्यंत मिळून जाईल. स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसर मिळतोय. 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. 7400 mAh बॅटरी मिळते. एकूणच चांगला सेटअप आहे. याच बजेटमध्ये मोटो Edge 70 Pro Plus हा पण एक चांगला ऑप्शन आहे. डायमेन्सिटी 8500 एक्स्ट्रीम चिपसेट मिळतोय. 50 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स मिळते. AI सुपर झूम मिळते आणि 6500 mAh बॅटरी असं सगळं यात मिळते. 45,000च्या आत जर तुम्ही फोन बघत असाल तर नथिंगचा फोन 3 हा सध्या बेस्ट ऑप्शन आहे. अमेझॉनवर याची चांगली डील मिळते. हा फोन खरं तर 80,000च्या रेंजमध्ये लॉन्च झाला होता आणि फ्लिपकार्टवर अजूनही तेवढ्याच किमतीला मिळतोय. ऑफर वगैरे लावून 75,000 विकता येते. पण अमेझॉनवर सेम फोन 42 ते 44,000च्या रेंजमध्ये मिळतोय. 42,000 ब्लॅक कलरचा ऑप्शन मिळतोय आणि व्हाईट कलरसाठी 2,000 जास्त द्यावे लागतात. जबरदस्त असा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ॲमोलेड डिस्प्ले आहे. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. स्नॅपड्रॅगन 8S Gen 4 प्रोसेसर आहे. एकदम परफेक्ट असा हा फोन आहे. अमेझॉनवर कदाचित ऑफर्स लावल्यानंतर हा तुम्हाला 40,000पर्यंत देखील मिळू शकतो. सो त्यावर लक्ष ठेवा. याच बजेट रेंजमध्ये OnePlusचा फोन घ्यायचा असेल तर OnePlus Nord 6 हा एक चांगला ऑप्शन आहे. स्नॅपड्रॅगन 8S Gen 4 प्रोसेसर मिळतोय. 9000 mAhची बॅटरी मिळते. गेमिंगसाठी देखील हा फोन अगदी परफेक्ट आहे. अमेझॉनवर 43,000 किंमत दाखवतंय. ऑफर्समध्ये आणखी स्वस्त मिळू शकतो. फ्लिपकार्टवर सेम फोन ऑफर्स लावून 41,000 दाखवतोय. सो दोन्हीकडे कार्ट करून ठेवा आणि कार्ड ऑफर लावल्यानंतर जिथं कमी किंमत दिसेल तिथून खरेदी करा.
30,000च्या आत बजेट असेल तर रिअलमीचा GT70 हा एक चांगला ऑप्शन आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, 7000 mAh बॅटरी आहे, 120 वॉट सुपरफास्ट चार्जिंग मिळते, MediaTek Dimensity 8400 हा फ्लॅगशिप चिपसेट मिळतोय आणि IP69 रेटिंग मिळते. फ्लिपकार्टवर हा तुम्हाला 27,500 रुपयांना मिळेल. याच बजेटमध्ये रिअलमीचा P3 अल्ट्रा हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे. यात तुम्हाला Dimensity A350 अल्ट्रा हा तगडा चिपसेट मिळतोय, 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग, 6000 mAh बॅटरी आणि ॲमोलेड डिस्प्ले असं सगळं यात मिळते. याच बजेटमध्ये मोटोचे देखील 2 चांगले ऑप्शन आहेत. यात मोटो एज 60 प्रो हा एक चांगला पर्याय आहे, ज्यात 50 मेगापिक्सेलचे 3 कॅमेरे मिळत आहेत, मोठी बॅटरी मिळते आणि सोबतच मोटोचा H70 हा एक चांगला ऑप्शन आहे. यातही 50 मेगापिक्सेलचे 3 कॅमेरे, IP69 रेटिंग आणि मोठी बॅटरी मिळते. याचं डिझाईन ही अगदी स्लीक आणि प्रीमियम असं आहे. आणि शेवटचं 20,000 रेंजमध्ये 2च फोन चांगले वाटत आहेत. दोन्ही पोकोचे आहेत. पहिला म्हणजे पोको X7 आणि दुसरा M7 प्लस. दोन्ही फोन फ्लिपकार्टवर 17,000ला मिळत आहेत. मोठी बॅटरी, चांगले कॅमेरे असं सगळं यात मिळून जाईल. बाकी नवीन आलेल्या फोनमध्ये बघाल तर OnePlus N6 हा जर तुम्हाला 20,000ला मिळत असेल अमेझॉनवर तर ती चांगली डील ठरेल. त्यापेक्षा महाग घेऊ नका. सेम सॅमसंग M47 बद्दल म्हणता येईल. 23,000ला मिळत असेल तरच विचार करा, नाहीतर स्किप करा. तर या होत्या काही बेस्ट मोबाईल डील्स. पुन्हा एकदा सांगतो, फोन घ्यायचाच असेल तर या सेलमध्येच घ्या. फोनच्या किमती वाढत जाणार आहेत. आणि सुरुवातीला सांगितलं तसं कार्ड्सचा जुगाड करा. आवडता फोन कार्टमध्ये ॲड करून ठेवा. आउट ऑफ स्टॉक होण्यापूर्वी खरेदी करा. बाकी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून ते पण स्वस्तात फोन घेऊ शकतील. आणि जाता जाता टेक भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.